खून धरतो आणि वर्तमान जगणं सोडून भविष्याचा जास्त विचार करतो. वैर द्वेष कुणाशी फार काळ ठेवू नये. मतभेद असतील हरकत नाही, पण ते टोकाला नेऊ नये. माणसानं कसं मोकळं राहावं, मनात येईल तसं व्हावं. ताणून धरणं बरं नसतं. ताणून धरणं बरं नसतं, ते वेळीच सोडायला हवं. नाराजीनं तुटतं मन बोलून जोडायला हवं. काय असेल ते सरळ तोंडावर बोलून टाकावं. आलंच दाटून कधी तर सरळ रडून टाकावं. पण आम्ही नको तिथं प्रोफेशनलिझम पाळत बसतो. आम्ही नको तिथं प्रोफेशनलिझम पाळत असतो. कारण नसताना स्वतःच मग स्वतःला जाळत बसतो. हेवे दावे रुसवे फुगवे सोडून द्यायला हवेत. भावाभावातील वैरभाव देखील मिटून घ्यायला हवेत. मित्रमंडळी पाहुणे रावळे यांचीही ये जा व्हायला हवी. वर्षभरातून 2-4 पुस्तकही डोळ्यांखालून जायला हवी. मैदानावर खेळायचं सोडून आम्ही जास्त मनाशीच खेळत बसतोय. मैदानावर खेळायचं सोडून आम्ही जास्त मनाशीच खेळत बसतोय. म्हणून शरीराने कमी आणि जास्त मनानेच थकून बसतो. आजकाल या बंददार संस्कृतीनं नव्यानंच पेव आलंय. आजकाल या बंददार संस्कृतीनं प्रायव्हसीच नव्यानं पेव आलंय. दाराचं तर ठीक हो, आम्ही मनालाही बंद केलंय. दाराचं तर ठीक हो, आम्ही मनालाही बंद केलंय. आमच्या पाठीचा काना हल्ली मोबाईलच्या ओझ्यानंच वाकून गेलाय आणि खरा खुरा मुखवटा सेल्फीच्या नादात झाकून गेलाय. आजकाल सुख साधनांची तशी रेलचेल आहे, पण खरं खुरं सुख काही भेटत नाही. वरून चेहरे तसे हसरे वाटतात, पण आतला गुंता काही सुटत नाही. अंगत करत कधी शेजाऱ्या पाजाऱ्यात देखील रमायला हवं आणि बाहेरच्या पदव्या सोडून आम्ही माणूस म्हणून जगायला हवं. माणूस म्हणून जगायला हवं. मग तेच खरं आपलं जगणं आहे. तीच ह्या आयुष्याची आपली कमाई असते. या प्रसंगी पुनश्च सरांना खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक लाख कोटी शुभेच्छा व्यक्त करूया. आणि तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून वारकरी विश्रांती केंद्रामध्ये स्वागत आहे आणि आभार सुद्धा.